महायुतीतील जागावाटपाची चर्चा लवकरच पूर्ण होईल आणि 2 दिवसात सगळे उमेदवार जाहीर करू अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली आहे। नाशिकची शिवसेनेची जागा आमचीच आहे, ती आम्हालाच मिळावी यावर शिवसेना ठाम आहे। कोल्हापूरचा उमेदवार बदलण्याचा प्रश्नच येत नसल्याचं म्हणत शिरसाटांनी दोन्ही जागांसाठी शिवसेना आग्रही असल्याचं म्हटलंय। मावळ तालुक्यात शिंदेंच्या शिवसेना पक्षाच्या श्रीरंग बारणेंना उमेदवारी मिळाली आहे। त्यांच्या उमेदवारीबाबत नेते मंडळींचा विरोध मावळलाय, मात्र स्थानिक पातळीवर भाजपचे कार्यकर्ते अजूनही नाराज आहेत। पक्षश्रेष्ठींकडून प्रचाराबाबत निरोप येईपर्यंत बारणेंचा प्रचार करणार नाही असा पवित्रा स्थानिक भाजप नेत्यांनी घेतलाय। वर्धा भाजपचे उमेदवार रामदास तडस आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। स्वाध्याय मंदिरापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शक्ती प्रदर्शन करत ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत। वर्ध्यात भाजपचे रामदास तडस, काँग्रेसचे अमर काळे आणि वंचितच्या राजेंद्र साळुंखे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। अकोला लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे आज अर्ज दाखल करणार आहेत। धोत्रे शक्ती प्रदर्शन करत आपला नामांकन अर्ज भरणार आहेत। यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत। हिंगोलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर हे आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी मोठं शक्ती प्रदर्शन करत शहरातील गांधी चौकात महाविकास आघाडीची सभा होणार आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे उपस्थित असणार आहेत। काँग्रेस नेते राहुल गांधी आज वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत। यावेळी प्रियंका गांधी यांच्यासह अनेक काँग्रेसचे नेते उपस्थित असतील। वायनाडमधून दुसऱ्यांदा राहुल गांधी लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी 5 उमेदवारांनी अर्ज दाखल केले। ठाकरे गटाचे संजय देशमुख यांनी महाविकास आघाडीकडून अर्ज भरलाय। तसंच कुणाल जानकर, अनिल राठोड, संदीप शिंदे आणि मनोज गेडाम यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलेत। वर्ध्यात महाविकास आघाडीकडून अमर काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी शरद पवार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित होते। काळेंनी शहरातील विविध चौकांमधून शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। बुलढाण्यात शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी महायुतीच्या नेत्यांसोबत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। तुपकरांची ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे। त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे। परभणी जिल्ह्यात शिवसेनेचा बालेकिल्ला होता आहे आणि राहणार असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी केलाय। जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। परभणीनं शिवसेनेला बाण आणि राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळवून दिली, मात्र त्या परभणीची उमेदवारी ही एकनाथ शिंदेंना मिळाली नाही अशी टीका त्यांनी केली। भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। आज दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर ते हाती शिवबंधन बांधतील। त्यांच्यासोबतच पारोळाचे माजी नगराध्यक्ष करण पवार हे सुद्धा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत।